चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत। आज आलेल्या अपडेट आपण बघणार आहोत। तर आज काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, आज काय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे ती अपडेट सर्वांनी जाणून घ्या। सर्व सांगतो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, व्हिडिओला लाईक करा। ओके, चला आज आपण या व्हिडिओमध्ये बघा जी 31 ऑगस्ट रोजी सभावती या सभेनुसार अनेक महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट रोजी पैसे पाठवण्यात आलेले आहेत। 3-3 हजार रुपये तुम्हाला भेटले असतील। अनेक महिलांना पैसे वितरित करण्यात आलेले आहेत। तसेच जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील मग तुम्हाला दुसरी तारीख काय देण्यात आलेली आहे ती दुसरी तारीख तुम्ही जाणून घ्या आणि त्या दुसऱ्या तारखेनुसार तुम्हाला पैसे भेटतील। ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ, त्यांना पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे। अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, जो पुढील हप्ता असणार आहे सप्टेंबर महिन्यात, जो पुढील हप्ता तुम्हाला भेटणार आहे तो वाढणार आहे। तर वाढ होणार आहे का त्यामध्ये, याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे? तो हप्ता वाढणार आहे का असे अनेक जण सांगत आहे की तो हप्ता वाढेल, परंतु किती वाढेल त्याबद्दल नवीन जी.आर काय आहे त्याबद्दल आपण सर्व काही पुढे बघणारच आहोत। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्या डोक्यातून संपूर्ण कन्फ्युजन मी दूर करणार आहे। सर्व तुम्हाला सत्य माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळत आहे, परंतु ATB गुरुजी आपलं एकमेव असं चॅनल आहे जे तुम्हाला सर्व सत्य माहिती सांगत असतं आणि जे तुमचं कन्फ्युजन असतं किंवा ज्या अफवा पसरलेल्या असतात त्या सर्व त्याचं मी संपूर्ण आपल्या गावरान भाषेत तुम्हाला नीटपणे समजून सांगतो की काय आहे सत्यता, काय आहे, काय खऱ्या गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतं। चला काय नवीन अपडेट आहेत सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, लाडक्या बहिणींनो खाते चेक करा। 52 लाख महिलांच्या खात्यात 3-3 हजारांचा हप्ता जमा। तर आता जे 3,000 रुपये आलेले आहेत ते 31 ऑगस्ट रोजी अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, राईट। तर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर तुम्हाला काही टेन्शन नाही, सप्टेंबरचा जो हप्ता असणार आहे तो रेग्युलर तुम्हाला आता पुढे भेटणार आहे। आता 31 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात पैसे पडले असतील, ओके, तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल, आधार सीडिंग झालं असेल तर तुम्ही ते पैसे काढू शकता। परंतु 31 ऑगस्ट रोजी जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ते पैसे कधी भेटणार आहेत ते तुम्हाला मी नीटपणे समजून सांगतो। तर बघा काय झालेलं आहे, जवळपास 50,000 लक्षपूर्वक ऐका, 50,000 जे अर्ज आहेत हे 50,000 अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आले आहेत। तरी ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात ते एडिट करून पूर्णपणे त्यामध्ये माहिती बरोबर भरून अप्रूव्हल तुम्हाला भेटून जाणार आहे। तर 50,000 जे अर्ज आहेत ते रिजेक्ट करण्यात आले आहेत। लवकरच तुम्ही ते तुम्हाला एडिटचं बटन भेटलं असेल तर ते कारण सुधारा आणि सबमिट करा। ज्यांचे पेंडिंग आहेत किंवा इन रिव्ह्यू आहेत त्यांना जे पैसे आहेत ते सप्टेंबरमध्ये भेटणार। आता 31 ऑगस्टपर्यंत ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये भेटणार आहेत 3 महिन्याचे। 31 ऑगस्टपर्यंत ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना 4,500 रुपये भेटतील। लक्षपूर्वक ऐका, परत तुम्हाला मी अजून तुम्ही तुमचं कन्फ्युजन होईल, तुम्ही नीटपणे समजून घ्या। आपला एकच व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व काही दिवसाचे संपूर्ण अपडेट एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देऊन देतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला। आता ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, स्टेटस तुमचं बघा, पेंडिंग असेल, इन रिव्ह्यू असेल, जे पण असेल, रिजेक्ट असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत 4,500 रुपये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये भेटतील आणि हे पैसे तुम्हाला 15 सप्टेंबर रोजी भेटणार आहेत। 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, ओके। त्यानंतर पुढील काय अपडेट आहे, चला पुढील अपडेट आपण बघू। हे संपूर्ण तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल आता, ओके। आणि सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन, 31 ऑगस्ट रोजी अनेक महिलांच्या म्हणजे 52 लाख महिलांच्या खात्यात 3-3 हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत। पुढील अपडेट आहे, हायकोर्टात मोठा वकील उभा करू, योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीस स्पष्टच बोलले। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल स्पष्ट बोललेलं आहे। ते बघा काय म्हटलेलं आहे, आता हायकोर्टकडून इशारा देण्यात येत आहे राज्य सरकारला की योजना बंद करू, परंतु फडणवीस साहेबांनी बघा इथे काय म्हटलं आहे
की हायकोर्टात जो आहे तो मोठा वकील आम्ही उभा करू आणि योजना बंद होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे योजना बंद काही होणार नाही, काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुमचे जे रेग्युलर हप्ते आहेत ते रेग्युलर हप्ते तुम्हाला भेटत जाणार आहेत. ओके, आता महत्त्वाची अपडेट बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवून देणार, एकनाथ शिंदेंनी दिला महिलांना शब्द. लक्षपूर्वक ऐका आता, आणि GR संदर्भात काय नवीन अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला नीटपणे समजून सांगतो. हे बघा, लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवून देणार म्हणजे जे पैसे आहेत ते तुम्हाला पैसेमध्ये वाढ होणार आहे. किती होणार आहे आणि निर्णय कधीपासून लागू होणार आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 निधी वितरण सोहळा शनिवार नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवून देणार असल्याचे म्हटले आहे. ओके, तर सरकारच्या तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत, माझ्या बहिणींचे आहेत. त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू. करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढवली, हात आकडता घेणार नाही, फक्त 1,500वर थांबणार नाही. बघा, आता नीटपणे समजून घ्या. फक्त 1,500वर थांबणार नाही, ते 2,000, 2,500, 3,000 होतील असा शब्द एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला दिला. म्हणजे जे पैसे तुम्हाला आता दरमहा 1,500 रुपये भेटत आहे ना, हे 1,500 रुपये, हे 1,500 रुपये पुढे चालून वाढणार आहेत. म्हणजे याचे 2,000 होतील, काही महिन्यात मग 2,000चे 2,500, 2,500चे 3,000 रुपये असे पैसेमध्ये वाढ होणार आहे असं शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि याचा जो नवीन GR असेल तो GR जेव्हा हे 1,500चे 2,000 येतील तेव्हा त्याचा स्पेशली GR येईल. असं घोषणामध्ये तो निर्णय लागू होणार नाही. जेव्हा लाडकी बहीण योजनेचा GR येईल, महिला व बालविकास, ओके, त्याचा जो GR येईल त्यामध्ये स्पष्ट असेल की 1,500च्या आता निधी जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो 2,000 करण्यात आलेला आहे असं GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं असेल तेव्हा तो निर्णय लागू असेल. आता फक्त जरी मुख्यमंत्री साहेब घोषणा करत आहेत तर तो निर्णय अजून लागू झालेला नाही. त्यामुळे आता तुम्हाला बघा, लक्षपूर्वक का जो तिसरा टप्पा आहे, 2 टप्पे झालेला आहे, जुलै आणि ऑगस्ट हे 2 टप्पे झालेले आहे. आता जो सप्टेंबरचा आहे, हा सप्टेंबरचा तिसरा हप्ता आहे सप्टेंबरचा. आणि या तिसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या. बघा, ज्यांना आता 31 ऑगस्टपर्यंत, लक्षपूर्वक ऐका, 31 ऑगस्टपर्यंत 3,000 रुपये तुम्हाला भेटले असतील. सप्टेंबरचा तिसरा हप्ता आहे हा, नीटपणे समजून घ्या. सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. तो कधीपासून भेटणार आहे ते पण सांगतो तुम्हाला. जरी 31 ऑगस्टपर्यंत 3,000 रुपये भेटले असतील तर तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत मग जो तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला 1,500 रुपये भेटेल. 1,500 रेग्युलर तुम्हाला हप्ता भेटणार आहे. परंतु ज्यांना 31 ऑगस्टपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही, लक्षपूर्वक ऐका, 31 ऑगस्टपर्यंत ज्यांना पैसेच भेटले नाहीत त्यांना मग 15 सप्टेंबरपर्यंत जे पैसे आहेत ते 4,500 रुपये भेटतील. आणि हे 3 महिन्याचे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे असणार आहेत. परंतु ज्यांना ऑलरेडी 31 ऑगस्टपर्यंत पैसे भेटलेले आहेत 3,000 रुपये, त्यांना पुढील 15 सप्टेंबरपर्यंत 1,500 रुपये भेटणार आहेत. असं हे तिसऱ्या हप्त्याची माहिती आहे. आलं लक्षात? तर संपूर्ण तुमचं मनातून जे काही डाऊट आहेत ते क्लिअर झाले असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर सर्व क्लिअर माहिती तुम्हाला मी आपल्या गावरान भाषेत, सोप्या भाषेत मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर एवढं मला सपोर्ट करत आहे तर त्यामुळे तुमचं पण सर्वांचं धन्यवाद. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.